नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार 6 एप्रिल 2026 तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा खुशखबर आणि आनंदाची बातमी आलेली आहे। तुरीच्या बाजार समितीमध्ये पुन्हा वाढ झालेली असल्यामुळे आज जालना या ठिकाणी लाल तुरीला 7,909 तर अकोला या ठिकाणी 8,000 रुपयाच्या वर दर मिळालेला आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पहिली बाजार समिती आहे जालना। लाल तुरीला आवक आली आहे 234 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,550 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7,909 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती अकोला। लाल तुरीला आवक आली आहे 1,674 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला पहा 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,270 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 8,350 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती अमरावती या ठिकाणी लाल तुरीला आवक आली आहे 1,906 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,525 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7,850 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव या ठिकाणी लाल तुरीला आवक आली आहे 69 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 3,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,301 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 6,892 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे चिखली या ठिकाणी लाल तुरीला आवक आली आहे 95 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,150, सर्वसाधारण दर मिळाला 6,800 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7,450 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती नागपूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 2,556 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,825 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7,999 रुपयाचा। यानंतरची बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 5,140 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,400 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,300 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 8,705 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा या ठिकाणी लाल तुरीला आवक आलेली आहे 70 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,500 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7,311 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 22 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,330 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,400 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7,600 रुपये।